नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। सागर आणि मुक्ता ही दोघेही बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत असतात। मात्र त्याच वेळेला मुक्ताच्या अंगावर काही ॲलर्जी उठल्या कारणाने त्यांचा तो प्लॅन कॅन्सल होतो। त्याचप्रमाणे आदित्य देखील येणार असतो, म्हणूनच मुक्ता तो प्लॅन कॅन्सल करते। पण मात्र हे सगळं स्वाती कशा प्रकारे घडवून आणते आणि मुक्ता तिला रंगेहात पकडल्यानंतर सागर आता स्वातीबरोबर कसं वागणार आणि त्यानंतर मुक्ता स्वातीला माफ करणार की तिला काही शिक्षा देणार। त्यानंतर आदित्य घरी आल्यावर सागर आणि आदित्यचं बॉन्डिंग पाहून मुक्ताचं नेमकं काय होणार आणि त्यावर मुक्ता काय निर्णय घेणार हे सगळं या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। स्वातीने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो आणि त्या चहामध्ये स्वातीने एक औषध मिक्स केलेलं असतं आणि त्या औषधामुळे पूर्ण अंगाला पुरळ तसेच लाल लाल उठणार असते। हे स्वातीला माहीत असतं आणि स्वाती मुद्दामच मुक्ताच्या विरोधात तो कट रचते। आणि त्याच वेळेला आता मुक्ता रात्री झोपायला जाते तेव्हा तिला त्रास होत असतो। सागर विचारतो की मुक्ता तुम्हाला काय होतंय, पण मात्र ती काहीच सांगत नाही। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सागर आणि मुक्ता फ्रेश होत असतात। त्याच वेळेला सागर हा त्याची तयारी करत असतो आणि मुक्ता ही फ्रेश होऊन बाहेर येते। त्यानंतर तिला पुन्हा काहीतरी खा झाल्यासारखं वाटतं, म्हणून ती बाथरूममध्ये जाऊन बघते तर तिच्या अंगावर पूर्णपणे लाल लाल डाग उठलेले असतात। आता ती विचार करते की हे सगळं काय आहे, माझ्या अंगावर हे लाल डाग कसे उठले, माझ्या खाण्यामध्ये तर काहीही विचित्रपणा आलेला नाही, मग हे नेमकं सगळं झालं कसं याचा विचार मुक्ताला पडतो। म्हणूनच मुक्ता आता बाहेर येते। सागरला ती सांगते की मला त्रास होतोय सागर, हे बघा ना हाताला पूर्ण काय उठलंय। सागर म्हणतो की मुक्ता तुम्हाला स्वतःकडे लक्ष देता येत नाही का, तुम्ही कुठे काही तिखट पदार्थाला वगैरे हात लावलायत का चुकून, मसाल्यांना वगैरे, म्हणून तुम्हाला हे पुरळ उठली आहे किंवा दुसरं काही खाण्यात आलंय का काल। मुक्ता म्हणते की नाही असं काहीच झालं नाही। म्हणूनच आता तो म्हणतो की एक काम करा, काहीतरी जाऊन मम्मीला विचारा, ती औषध सांगेल। आता ती किचनमध्ये जाते, तितक्यातच पुन्हा चहाचे कप स्वाती तयार करत असते। आता ते चहाचे कप तयार करत असताना मुक्ता नेमकी तिकडे येते। रोज रोज स्वाती चहा देते हे इंद्राला पावत नसतं। इंद्रा म्हणते की स्वाती बाळा तू कशाला रोज आम्हाला चहा देतेस, तू बस, अगं तुझ्यासाठी मी चाय घेऊन येते। तितक्यातच आता ती म्हणते की नको मम्मी, निदान हे तरी काम मला करू दे, आणि ती चहा द्यायला देते तेवढ्यातच तिथे मुक्ता आलेली असते। मुक्ता म्हणते की स्वातीताई हे काय आहे आणि तुम्ही हे चहामध्ये काय मिक्स करताय। तेव्हा आता स्वातीला काय बोलावं काय नाही काहीही सुचत नाही। स्वाती मात्र आता खूपच घाबरलेली असते आणि मुक्ता म्हणते की स्वातीताई मला जरा खरं खरं सांगा, नेमकं हे सगळं काय आहे, मी कोणालाच काही सांगणार नाही। त्याच वेळेला आता स्वातीला तिला पाहून धक्काच बसतो, आता काय करू आणि काय नाही अशी स्वातीची अवस्था झालेली असते। स्वाती म्हणते की मुक्ता तुझ्या हाताला, ती म्हणते की हो मी तेच विचारते की हे चहामध्ये तुम्ही काय मिक्स करताय, काही शुगर वगैरेचं आहे का। तेव्हा शुगर फ्री टॅप वगैरे, ती म्हणते की नाही काहीच नाही आहे। तेव्हा आता सागर तिथे येतो। सागर म्हणतो की स्वाती नेमकं हे सगळं काय मला सांगशील का। इंद्रा आता रडायला लागते। इंद्रा म्हणते की स्वाती खरं खरं सांग, तू माझी पोरगी आहेस, काही लपवायचं नाही, जे काही करायचं ते छाती ठोकपणे करायचं, खरं सांग काय झालंय। त्यावेळेला आता मुक्ता म्हणते की तुम्ही प्लीज चिडू नका, आपण नक्की समजावून घेऊया स्वातीताईंचं काय झालंय ते। आता स्वाती इंद्राला मिठी मारून रडायला लागते। ती म्हणते की मम्मी खरंच माझ्या मनात असं काही नव्हतं करायची, पण माझी चिडचिड झाली आणि म्हणून मी हे केलं। तेव्हा मुक्ता म्हणते की स्वातीताई मला सांगा, मी खरंच तुमच्यावर चिडणार नाही, काय झालंय। तेव्हा स्वाती म्हणते की मुक्ता त्या दिवशी तुमच्या दोघांना एकत्र पाहिलं, सागर आणि तुला, आणि मला खरंच यांची खूप आठवण यायला लागली आणि म्हणूनच मी विचार केला की काहीतरी करावं, म्हणून तुझ्यावर माझा राग होता, म्हणूनच तुझ्या चहामध्ये मी हे औषध मिक्स करून टाकलं जेणेकरून तुला त्याचा त्रास व्हावा। खरंच मला माफ कर, हे खरं तर माझ्या मनात नव्हतं करायचं, पण मी हे केलं कारण माझं मन मला खूप खात होतं। सागर म्हणतो की स्वाती तुझ्याकडून हे वागणं अपेक्षित नव्हतंस, तू मुक्ताला अशा प्रकारे त्रास देशील असं मला वाटलं नव्हतं। खरं तर तू मुक्ताबरोबर किती छान वागतेस आणि मनात मात्र हे कपट आहे तुझ्या, बरोबर नाही, तुझं हे चुकलंय खूप। तेव्हा मुक्ताच्याही मनात येत असतं की स्वातीताई माझ्या इतका वाईट विचार करतात, मी त्यांच्याबद्दल इतकं चांगलं विचार करते तरी मुक्ता मोठ्यापणाने तिला माफ करते। ती म्हणते की हे बघा स्वातीताई जे काही असू दे, तुम्ही हे सगळं एक्सेप्ट केलेत ना, त्यातच सगळं आलं, तुम्ही तुमची चूक कबूल केलीत, मला काही वाटलं नाही असं सगळ्यांना म्हणून ती शांत करते। नंतर आदित्य हा सागरला फोन करून सांगतो की पप्पा मला प्रोजेक्ट संदर्भात यायचं आहे। तेव्हा सागरही तयार झालेला असतो। सावनीचा आता गेम असतो की तिकडे जाऊन सागर आणि मुक्तामध्ये भांडणं लावायला आदित्यला पुढे करायचं आणि त्याच्याच प्लॅनिंगनुसार ती आदित्यला पाठवत असते।
की आदित्यला म्हणते की बरं आता तू जातोयस ना, तर सागर पप्पाला विचार की आपण तिघं एकत्र का राहू शकत नाही. ती मुक्ता तर नवी आई आहे आणि ती सईची आई आहे. ती तुझा तर कधीच चांगल्या प्रकारे विचार करू शकत नाही, कारण ती फक्त सईचा विचार करते. आता सागर म्हणतो की ये आदित्य, लवकरात लवकर ये, मी तुझी वाट बघत आहे आणि सगळेजण आपण मजा करूया. आदित्य आता निघालेला असतो आणि त्याच वेळेला सावनीला तो बाय करायला येतो. तेव्हा सावनी म्हणते की हे बघ, आपण एक काम करूया, आपण दोघंही जाऊया, मीही तुला तिकडे सोडते. तेव्हा तो म्हणतो की अगं मम्मा, तू तर मला कधी तिकडे जाताना सोडत नाहीस, आजच. तेव्हा तो म्हणते की नाही, आज मी तुला सोडते, कारण आज माझ्या बाळाला मला एकटं सोडवत नाही, असं काहीतरी खोटं बोलून ती तिथून निघते. आणि त्यानंतर आता सागर हा स्वातीला म्हणतो की स्वाती शांत हो, मीही तुझ्यावर आता चिडलेलो नाही, पण प्लीज तू असे विचार करू नकोस, सगळे तुझ्या भल्याचाच विचार करतात. आता सागर हा मुक्तावर खूप खुश झालेला असतो. मुक्ताने मोठ्यापणाने स्वातीला माफ केलेलं असतं, म्हणूनच सगळे खुश असतात. तर त्याच वेळेला बापू आणि बाकीचे सगळे छान गप्पा मारत बसलेले असतात आणि मुक्ताच्या मोठ्या मनाचं सगळेजण छान अगदी कौतुक करत असतात. मुक्ता म्हणते की प्लीज तुम्ही काही बोलू नका, आपलं हे मोठं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये आपण एकमेकांना माफ करणार तरच तर सगळं व्यवस्थित होणार. हे ऐकून इंद्रालाही बरं वाटतं. नंतर तिथे आदित्य येतो आणि सई म्हणते की आदित्य दादा आला. आता सावनी ही आदित्यला तिथे घेऊन येते. तेव्हा इंद्रा म्हणते की काय गं, ए फटाकडी चटक चांदणी, तू इकडे आलीस कशाला. तेव्हा ती म्हणते की मी माझ्या मुलाला इथे घेऊन आले, त्याचा काही प्रोजेक्ट आहे ना, म्हणूनच इथे आले मी. आता पुन्हा स्वातीला आणि इंद्राला भडकवण्याचं काम सावनी करू लागते. ते येतो आणि तो सागरला पप्पा अशी हाक मारतो आणि हे पाहून मुक्ता आणि सागर दोघांनाही खूप बरं वाटतं. तर इथे सागर हा सावनीला बघून चिडतो. तो म्हणतो की तू इथे कशाला आलेली आहेस, माझा मुलगा आलाय ना, बस झालं. आणि आता हे पाहून आदित्यलाही वाईट वाटतं. सावनीचं तेच काम असतं, सावनी ही मुद्दामच आदित्यला भडकवण्याचं काम करत असते. आता आदित्य म्हणतो की मम्मा पप्पा तुझ्यावर किती चिडले आहेत आणि तू इथे आलीस म्हणून त्यांना खूप वाईट वाटतंय. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ, तू पप्पांना हाच प्रश्न विचार की पप्पा तुम्ही सावनी मम्मावर इतकं का चिडता आणि आपण एकत्र का राहू शकत नाही, असा प्रश्न तू विचार. असा प्रश्न विचारायला सांगून सावनी पुन्हा आग भडकवण्याचा प्रयत्न करते. आता सागर खुशच असतो. त्यानंतर आदित्य म्हणतो की तू काळजी करू नकोस, त्या मुक्ताचा मला अजिबात विचार येत नाही, तू माझी मम्मा आहेस, म्हणूनच मी पप्पांना विचारणार. तर आता इथे सागर हा एकटा असताना आदित्य येतो आणि म्हणतो की पप्पा मला एक गोष्ट सांगा की आपण एकत्र का राहू शकत नाही, तुम्ही सावनी मम्माला असं का पाठवून दिलं आणि माझ्यासाठी तुम्ही तिचा विचार का नाही करत. आता हा प्रश्न ऐकल्यानंतर सागर सरळ सांगतो की आता तुझी खरी मम्मा ही सावनी असली तरीही सईची मम्मा ही मुक्ता आहे, म्हणूनच माझ्यासाठी बायको म्हणून प्रायोरिटी ही मुक्तालाच असेल आणि सई, मी आणि ती फॅमिली आहोत. तूही माझा मुलगाच आहेस, पण तू सावनीकडे राहत आहेस, तुला कधीही मी अंतर येऊ देणार नाही, पण एक गोष्ट नक्की की मी मुक्ताला कधी सोडू शकत नाही. ऐकल्यानंतर आता मुक्ताच्या डोळ्यात मात्र पाणी येतं आणि सागरचं मुक्तावरचं असलेलं प्रेम अशा प्रकारे सिद्ध झालेलं असतं. आता मुक्ता या सगळ्यावरती आदित्यला काय तोडगा सांगेल हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांची अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.